वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आपण आज फिरायला जाऊ. तर सोबत मित्र आहे, मित्राला चला गाईज मित्र आले आहेत. आता जाऊ, आता चांदीला जाऊ. तुम्हाला दाखवत असताना आता पेट्रोल पण भरायला लागेल. पेट्रोल पण कमी बघू शकता. बघा पेट्रोल. गाईज पेट्रोल पंपावर आलो आहे. आता पेट्रोल भरू मग पुढं जाऊ. तर गाईज पेट्रोल टाकून निघलोय. आता आपण आपको हाती चौकात जाऊ. तिथे एक थोडंसं काम आहे मित्राचं. ते काम झाल्याच्या नंतर आपण त्याच्या पुढं जाऊ. नगरवाले गाईज उन्हाळा म्हणून उन्हाळ्याचं लय गरम होत असेल तर तुम्ही या कोहिनूर मॉलमध्ये सगळं पिऊ शकतात. इथं चांगलंच गारो असतं मस्तपैकी. तर आता आपण प्रेमदान चौकापाशी आहे, सिग्नल लागलेले जाऊच. तर आपण सिग्नल सुटन तर आपण एकदम दमादमान जाऊ. काही DSP चौकात आलं. इथं पोलीस पण आहे. आपल्याला दमानीच गाडी घेऊन जायला लागणार आहे. तर काहीच आपण DSP चौकातून आलो. सिग्नल पोलीस थांबवणार होते. आपण असं गाडी घेऊन आलो तर पोलीसला काय कळालं नाही. आता आपण चाललोय मग दमादमानी. तर इथून थोडंसं पुढे गेलं तर भिंगार स्टार्ट होणार आहे. भिंगारमध्ये पण बाय चान्स एखाद्या पोलीस पण असू शकतात. त्यांच्याकडून पण आपल्याला पण जायचं. तर बघू. तर गाईज आता आम्ही भिंगरमध्ये आलोय. तर गर्दी बघा गाईज, लय गर्दी आहे इथं. दर टायमाला गर्दी असते. तर गाईज इथं आता चांद बीबीच्या जवळ आलोय. आता थोडंसं पुढे गेलं तर चांद बीबी लगेच आहे. चलो भाई देखो अब मैं क्या करता. तर गाईज आलोय आता जवळ. पुढून दिसन तुम्हाला चांद बीबी दिसायला सुरू झाली असेल बघा. तिथं जायचं आपल्याला वरती. थोड्या तिथं लगेच पोहोचू आपण. बघा दिसली का. तर गाईज आलोय बघा चांद बीबी. आपल्याला तितकं वरती जायचं आहे. आता आपण खालीच आहे. रोड आहे. रोडवरून आपण वरती जाऊ. बघा चांद बीबी. तर गाईज इथून रस्ता आहे आता वरती जायला. आता इथून वरती चाललो आहे. चला तुम्हाला रोड दाखवता कधी किती झिकझॅक आहे. चलो अभी मजा आएगा ना भिड़ो. रस्ता आहे खाली खालून यायला. इथून पण खालून वरती यायला एकदम मजा. तर गाईज आलो आता. बघू शकता तुम्ही. तर गाईज आलो आता चांद बीबी जवळ. आपण पहिले एक काम करू, अख्खा राऊंड मारून येऊ चांद बीबीला. तर गाईज आता आपण पार्किंगला गाडी लावू. 10 रुपयाची पावती आता चांद बीबीला. हमारे मतलब आपको मत सिखा. तर गाईज आलो आता चांद बीबीच्या मालावर. आता चांद बीबीचे
पायऱ्या चढतोय. अशा पायऱ्या आहेत, दिसत सगळं नाही. कशा पायऱ्या आहेत बघू शकता तुम्ही. खूप अंधारी झालोय वरती. तर काहीच व्ह्यू चेक करा किती लांबवरचं दिसतंय. गाईच तिथं तुम्हाला दूर दूर दिसतंय थोडासा. तिथं एखाद्या वेळेस रंगाडाची प्रॅक्टिस चालू आहे वाटते. बघू शकता गाईज तुम्ही. 1 hour later. तर गाईज पवन चक्की बघू शकता तुम्ही. हे बघा किती उंचावर आलं ते बी. तिकडं बी पवन चक्की. सगळीकडे डोंगर डोंगरचे. तर आपले मित्र बघा, हे बघा गाईज 2-3 गाईज असे किस्से झालेले आहेत. वाऱ्याचं प्रमाण जास्त असं होतं म्हणून वरच्या तिसऱ्या फ्लोअरवरून खाली. तर गाईज बघू शकता तुम्ही इथून पण किती खोल आहे. तर तिसऱ्या फ्लोअरवरून इथून 2-3 जण असेच फोटो काढायला आलते असे कॉर्नर. तर ते वाऱ्याचे प्रमाण जास्त असं म्हणून ते खाली पडले. त्याच्यातून तिसरा फ्लोअर डायरेक्ट बंद करून ठेवलेला आहे. बघू शकता माझा मित्र कसा फोन बघतोय. बघा गाईज इंस्टाग्राम बघतोय नुसतं. तर गाईज ते कुत्रा बघा किती भारी झोपले गार हवेला. तर गाईज बघा किती हेड्यावण करतोय त्या कुत्र्याला, पण तो काय करू नाही शकत. तर गाईज बघू शकता. तर गाईज ह्यो रस्ता आहे वरच्या फ्लोअरला जायला, पण वरचा फ्लोअर बंद केलेला आहे. हे बघा गाईज कसं आहे. बघा काय बोलतोय त्या कबूतरला. बघा सर गाईज. तर गाईज बघू शकता इकडं बी. तर गाईज आपण आलेलो आत्ताचा हायवे आहे हो. आपण इथून वरती आलो तो. तर गाईज बघू शकता तुम्ही किती लांबपर्यंत आहे, किती मोठा आहे. गाईज सगळा नजारा दिसतो इथून बघू शकता तुम्ही. यही नहीं, अभी और सुनिए. गाईज बघू शकता तुम्ही मित्र कसं बसून बसून जातं. तर भीती वाटते खाली उतरायची. तर गाईज अंधार पण कमी आहे. तर गाई बघू शकता तुम्ही. तर गाईज चला आता खाली चाललोय आम्ही, घरी चाललोय. इथून गाडी बंद आहे तरी गाईज बघा ब्रेक दाबलाय उतारे म्हणून गाडीची स्पीड. गाईज टर्न असे आहेत. गाडी कधी कधी स्पीडमध्ये असल्यावर कंट्रोल पण नाही होत गाईज. त्याच्यामुळे गाईज कोणाला यायचं असेल तर गाईज एकदम स्पीड कमी ठेवा, कमी स्पीडमध्ये या. गाईज बघू शकता तुम्ही. तर गाईज गाडी बंद आहे तरी बी गाईज बघा गाडी कितीच्या स्पीडने चालली आहे. 40. तर गाईज आता 60. तर काहीच आपण वरतून खाली आलो तरी पण गाडी स्टार्ट नाही केली. तर आता थोडंसं पुढे जाऊन आपल्याला गाडी स्टार्ट करावी लागणार आहे. गाईज हे बघू शकतो तुम्ही छानपैकी. Two hours later. तर काही
जितक्या वरतून आलो तरी बी अजून गाडी स्टार्ट नाही केली. बघू शकता काहीच न्यूट्रल आहे गाडी. काहीच बघू शकता इतक्या लांब आलो आहे आम्ही तरी बी अजून गाडी चालूच चलतीये. तर काहीच बघू शकता तुम्ही.